सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायती अंतर्गत केळुणे येथे मंगळवारी मध्यरात्री वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीनं मानेवर वार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सखाराम गावित वय वर्ष 66 आणि त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित वय वर्ष 63 अशी मृतांची नाव आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सखाराम गावित आणि बायजाबाई गावित हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरात झोपले होते। मंगळवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या दरम्यान कुऱ्हाडीनं त्यांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरल्यानंतर पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना कळवलं। माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, हवालदार शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक पथकाने सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले। दरम्यान पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देवीदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देवीदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनी सुद्धा हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ आणि कटकट करत असल्यानं त्याला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमतानं त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे करतायत। तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल मोरे, धनंजय सिलावट यांच्यासह सुरगाणा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे।